आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात ध्वजारोहण उत्साहात संपन्न। रानभाज्या महोत्सवाचे आमदार आशुतोष काळेंच्या हस्ते उद्घाटन। तहसील कार्यालय कोपरगाव येथे भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। स्वातंत्र्य दिनानिमित्त तहसीलदार महेश सावंत यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी उपस्थित राहून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली। यावेळी त्यांच्या हस्ते महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने आयोजित रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी विविध शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपले तहसीलदार सावंत साहेब, नगरपालिकेचे सीओ जगताप साहेब, कोपरगाव पोलीस स्टेशनचे मंत्री साहेब, पोलीस साहेब, BDO पाठक साहेब व सर्व त्यांचे सहकारी, तसेच भूमी अभिलेखचे अधीक्षक, उपाधीक्षक तावरे साहेब, आज आपण या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या राष्ट्रीय ध्वजाला वंदन करण्यासाठी उपस्थित झालो। हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे। मी आपल्या सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। जे काय आपले पूर्वज आहे, स्वातंत्र्य सैनिक आहेत, यांनी जे काही बलिदान दिलं याचं फळ म्हणजे आपल्याला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं आणि आजच्या दिवशी त्यांचं सर्वांचं बलिदान आठवण करणं, त्यांचे सर्वांचे प्रयत्न, याची जाण ठेवणं हे आपल्यासाठी क्रमप्राप्त आहे आणि म्हणून आजच्या दिवशी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या दिवशी जे काही आपल्या मंजूर या गावामध्ये ताईबाई पवार यांनी आणि त्यांच्या पती शोभरावजी पवार यांनी तिघांचे जीव वाचवले, तर त्यावेळेस कुठलं विचार न करता अंगावरची साडी ज्या ठिकाणी त्यांनी काढून लगेच त्यांना त्याचा दोर म्हणून वापर करून त्यांना वाचवायचं काम केलं। या त्यांच्या कार्याला शासनाच्या वतीने त्या ठिकाणी गौरवण्यात आलेलं आहे। त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यांनी जे काही काम केलं यासाठी सर्वांनीच त्यांची दखल घेतलेली, त्यांचं मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो। तसेच भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने स्वामित्व योजनेच्या अंतर्गत ड्रोन सर्वे त्या ठिकाणी केलेलं आहे आणि याचं पण प्रॉपर्टी कार्ड असेल, उतार्याचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे। तसंच जे संतोषजी तांगतोडे यांच्या कुटुंबानं शासनाच्या वतीने त्या ठिकाणी मोबदला देण्यात आलेला आहे। या सर्व गोष्टींचं वाटप म्हणा किंवा मोबदला देण्याचं काम देखील आजच्या दिवशी शासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। तर माझी सर्व आता नवीन तहसीलदार आलेले, भूमी अभिलेखचे उपाध्यक्ष नवीन आलेले, PI साहेब पण नवीन आलेले, जगताप साहेब आता येऊन फार काही दिवस झालेले नाही, हे सगळे नवीन टीम आलेली। ज्या काही त्रुटी मागच्या काळामध्ये जास्त न बोलता पण इथून पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने काम व्हावं अशी सगळी नागरिकांची अपेक्षा आहे, सर्व पत्रकारांची अपेक्षा आहे। तर त्यांना काही सापडलं नाही पाहिजे, कुठली बातमी लागली नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपण सर्वांनी काम करावं अशी आपल्याकडनं अपेक्षा आहे। खास करून आता जे काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अनेक वेळेस त्या ठिकाणी निर्माण होतो, तहसीलदार साहेब असतील, PI साहेब असतील, CO साहेब असतील, यांनी सगळ्यांनी त्याच्याबद्दलची काळजी घ्यावी। या गोष्टी घडू नये यासाठी आपण अगोदरच सतर्क राहावं अशा प्रकारची विनंती करतो आणि आपण सर्वजण ते कराल अशी अपेक्षा करतो आणि आपल्या सर्वांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आपण सर्वजण हजर राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार।
वडगाववासी, सर्व ज्येष्ठ नागरिक, सैनिक स्कूलचे विद्यार्थी, शाळेच्या विद्यार्थिनी ज्यांनी या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात शोभा आणली, त्या सर्वांचे मी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो आणि प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांना हा स्वातंत्र्य दिन चिरायू हो अशा शुभेच्छा देऊन या ठिकाणी माननीय महोदयांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो. थँक्यू, धन्यवाद, आभारी आहे.